नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुठलाही व्लॉग न काढता जे आज जगात चाललं आहे त्याविषयी माहिती घेणार आहोत. आज जगात अमेरिका, इस्रायल आणि इराण यांचे युद्ध चालू आहेत. युद्ध हे प्राचीन काळापासून लढलं जातं आहे. मराठ्यांचे पानिपत युद्ध, त्याच्यानंतर बरेच युद्ध होऊन गेली. प्राचीन काळातसुद्धा खूप युद्ध होऊन गेली. तर हे जग याच्यातील अनेक दुश्मन देश आपल्याला दिसून येतात. तर त्यांची लिस्ट मी दाखवतो. अमेरिका हा देश आहे, तर त्याचे दुश्मन देश आहे चीन, रशिया, इराण, उत्तर कोरिया, क्युबा, व्हेनेझुएला. तर चीनचे जे दुश्मन देश आहेत त्याचे लिस्ट आहे भारत, व्हिएतनाम, जपान, फिलिपिन्स, अमेरिका. त्याच्यानंतर रशियाचे जे दुश्मन देश आहेत त्यांची लिस्ट युक्रेन, अमेरिका, ब्रिटन, जर्मनी. आणि भारताचा दुश्मन देश पाकिस्तान आणि चीन. आजच्या आधुनिक काळात युद्ध ही पाणी, पैसा, तेल यावर लढली जात आहेत. जगात जे इस्रायल आणि इराण यांचे युद्ध चालू आहे त्यात अमेरिकासुद्धा सामील झालेला आहे. तर आपण बघूया आपल्या भारताला काय फरक पडतो आहे. तर आपल्या भारतात जे गल्फ कंट्री असतात म्हणजे आखाती देश, त्यांच्यातून खत आयात केलं जातं. त्याच्यानंतर सुकामेवा म्हणजे खजूर, मनुका, पिस्ता, केशर. त्यानंतर कच्चे तेल अर्थात क्रूड ऑइल. त्याच्यानंतर नैसर्गिक वायू हे भारत आयात करतो. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ नावाची जी समुद्राची जी छोटीशी खाडी आहे तिथून ती आयात केली जाते. गल्फ कंट्रीज म्हणजे कुवेत, कतार, ओमान, सौदी अरेबिया, बहरीन, इराक, इराण यांचा समावेश आहे. भारत इराणला बासमती तांदूळ, चहा, साखर निर्यात करतो. आता जे युद्ध चालू आहे त्याच्यामुळे अख्ख्या जगात शेअर बाजार पडलेला आहे. महागाईची वाढ होत आहे. तेलाच्या किमती वाढणार आहेत. पेट्रोलच्या किमती, गॅसच्या किमतीसुद्धा आता वाढणार आहेत. युद्धाचे काय काय परिणाम असतात पहा. गरिबी, कुपोषण, आर्थिक सामाजिक घसरण, मानसिक ताण, मानसिक आजार असे परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. इतिहासात आत्तापर्यंत खूप सारी युद्ध लढली गेली, पण फर्स्ट वर्ल्ड वॉर आणि सेकंड वर्ल्ड वॉर ही सगळ्यात भयानक युद्ध होती. पहिले जागतिक युद्ध हे 1914 ते 1918 या दरम्यान झालं आणि त्याच्यात 1 कोटी माणसं मेली होती. हे युद्ध फ्रान्स, ब्रिटन, रशिया विरुद्ध जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी या देशात झालं होतं. आणि याचं कारण म्हणजे ऑस्ट्रिया देशाचा जो युवराज होता त्याची हत्या झाली होती, त्याच्यामुळे युद्ध चालू झालं होतं. आणि ह्या पहिल्या महायुद्धात आपल्या भारताची जी सैनिक होती, ज्यावेळेस ब्रिटिश राज चालू होतं तर भारतातील लोक ही सुद्धा सैनिक म्हणून लढायला गेली होती. त्याच्यानंतर दुसरं महायुद्ध अवघ्या काही काळातच झालं, जे 1939 ते 1945 ह्या दरम्यान झालं. तर त्या देशाची लिस्ट सांगतो. ब्रिटन, USA, रशिया विरुद्ध जर्मनी, इटली, जपान या जवळपास 10 ते 12 कोटी लोक गेली. सगळ्यात मोठी लोक या युद्धात गेली आहे. ह्या युद्धात रणगाडे, विमान, मिसाईल, अणुबॉम्ब यांचा वापर झाला. या युद्धाच्या शेवटी अमेरिकेने जपानवर जो अणुबॉम्ब टाकला त्याचे परिणाम जग अजूनही भोगत आहे. अमेरिकेचे जे लोक आहेत त्यांनी डोनाल्ड ट्रम्प नावाच्या माणसाला निवडून दिलं आणि तो काही पण निर्णय घेत आहे त्याचे परिणाम जग भोगत आहे. तो म्हणेल तीच पूर्व दिशा असं तो ठरवत आहे. कारण अमेरिकेकडे आज सगळी जास्त सत्ता आहे, पैसा आहे. त्याच्यामुळे अमेरिका जे म्हणेल ते जग ऐकते. तुम्ही पाहिलं असेल जो आफ्रिका खंड आहे त्याच्यात कधीच युद्ध लढली जात नाही. कारण त्या आफ्रिका खंडाची लोकसंख्या पण कमी आहे, त्याचे जंगले आहेत, रेगिस्तान आहे. त्याच्यामुळे तिथं काही बातम्या घडत नाही, युद्ध घडत नाही. परंतु तुम्ही पहा कधी पण जे आपले भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान ही गल्फ कंट्रीज किंवा हे रशिया, युक्रेन किंवा अमेरिका ह्या देशातच जास्त करून बातम्या घडतात. तर मंडळी, आपल्या भारतावर काय परिणाम होणार आहे याची आपण लिस्ट पाहूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता गॅस सिलेंडर महाग झाला आहे 60 रुपयांनी. भविष्यात तो अजूनही महाग होऊ शकतो. आणि एकदा जो गॅस सिलेंडर महाग होतो आहे त्याची किंमत कधीच उतरत नाही. त्याच्यानंतर पेट्रोल महाग होणार आहे, डिझेल महाग होणार आहे. आणि पेट्रोल, डिझेल ही सगळ्या जीवनावश्यक गरज आहे माणसाची. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, प्रेम ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहे. पण ही मोबाईल म्हणा, पेट्रोल, डिझेल म्हणा ह्यासुद्धा माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. आणि एकदा का पेट्रोल, डिझेल महाग झालं तर एक सोयीपासून तर प्रत्येक खाद्यपदार्थ कुठलीही गोष्ट महाग होती. कारण सगळं हे ट्रक वाहून येतात रात्री. हा जो माल असतो तो ट्रकद्वारे अख्ख्या देशात सप्लाय केला जातो. मित्रांनो, आपला भारत देश हा अतिशय गरीब देश आहे. फक्त ते अंबानी किंवा इतर लोक श्रीमंत आहे म्हणून आपला देश श्रीमंत होत नाही. पण आपल्या भागातील सगळे लोक गरीब आहेत. तर आपल्या भागात 15 ते 20 हजारच पगार असतो आणि काय परवडणार. घरभाडंसुद्धा 5,000, लाईट बिल आता 2,000, 1,500 रुपये येतो आहे. त्याच्यात किराणा माल, भाजीपाला सगळंच महाग झाले. आणि भाजीपाला अजूनही लोक 10 रुपयांनी घेतात.
ज्या दिवशी शेतकरी भाजीपाला महाग किमतीने विकणार आहे त्या दिवशी लोकांकडे पैसेसुद्धा नसणार विकत घेण्यासाठी. येणाऱ्या काळात महागाई खूप वाढणार आहे. लोकांचे पगार मात्र आहे तसेच राहणार आहे. श्रीमंत लोक श्रीमंत होणार आहे आणि जी सरकारी लोक आहे त्यांना काहीच फरक पडणार नाही, कारण त्यांचे पगार वाढते असतात. त्यांना जगात भूकंप होऊ काय होऊ त्यांना काहीच फरक पडत नाही. त्यांचा खूप ऐषाराम असतो. ही सरकार म्हणजे जी राजकारणी लोक आहे किंवा गव्हर्नमेंट सर्वंट आहे त्यांना काहीच फरक पडत नाही. पण जी गरीब लोक आहे म्हणजे कंपनीमध्ये कामाला जाणारी, प्रायव्हेटमध्ये काम करणारी शेतकरी, त्यांना खूप फरक पडतो, कारण त्यांना पैसे कमवावे लागतात. सरकारी माणसांना बसून पगार मिळतो, झोपून पगार मिळतो, काहीच काम न करता मिळतो, पण यांना दररोज काम करावंच लागतं. युद्धाने कधीच विकास होत नाही, कधी पण युद्धाने हानीच होती. कितीतरी वर्ष वाया जातात. जसं काही परीक्षेत एखादा विद्यार्थी नापास होतो, वर्ष वाया जातो, त्याचप्रमाणे युद्धात देशाची खूप हानी होते, भरून येणारी हानी होते. खूप पैसे वाया जातात, करोडो रुपयांचा फार हे होऊन जातं. अख्खे पैसे वाया जातात. जे पैसे विकासासाठी गेले पाहिजे होते ते अक्षरशः वाया जातात. तर या व्हिडिओत तुम्हाला अशी माहिती दिली की युद्ध ही प्राचीन काळापासून लढले जातात आणि अजूनही माणसाने इतिहासातून काहीच बोध घेतलेला नाही. अजूनही युद्ध लढले जातात आणि जगात ज्याप्रमाणे हुशार लोक आहेत त्याप्रमाणे अशी डोनाल्ड ट्रम्पसारखी लोक असतात, ज्याच्यामुळे जगाची हानी होते आणि येणाऱ्या काळात खूप अवघड होणार आहे. जर दुष्काळ पडला तर अजून अवघड होणार आहे.